नमस्कार, पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पुरणापासून पुऱ्या कशा करतात। ह्या पुऱ्या खायला एकदम छान आणि चविष्ट लागतात। ह्या पुऱ्यांनी खरंच तोंडाला एक नवीनच चव येते। पुरणपोळी आणि ही पोळी एक वेगळीच लागते। तर आपण ही रेसिपी कशी करायची याची पूर्ण कृती बघणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा। तुम्ही पण देखील अशा पुड्या वारंवार घरी बनवाल। तर चला मग पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथे मी पीठ मस्त चाळून घेतलेले आहे आपलं गव्हाचं। चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून हे पीठ आपल्याला डेली आपण पीठ मळतो या पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। खूप सैल नाही आणि खूप घट्ट पण नाही। डेली पोळीला पीठ मळतो या पद्धतीचं असं पीठ आपल्याला मळायचं आहे। हे पीठ मळत असताना आपल्याला एक अजिबात चूक करायची नाही। ती म्हणजे आपल्याला एकदम जास्त पाणी एकाच वेळी ओतायचं नाहीये, नाहीतर आपलं इथे पीठ बिघडू शकतं। तर तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये पीठ या पद्धतीचं मी असं मळून घेतलं आहे। आता ह्या पिठाला थोडी रेस्ट देऊया। त्यानंतरच आपल्याला हे पोळीचं पीठ घ्यायचं आहे पोळ्यासाठी। तर आता मी कढाई ठेवली आहे गॅसवर आणि त्यात मी तेल टाकून देणार आहे गरम होण्यासाठी। तोपर्यंत आपलं पीठ पण मस्त भिजलेलं आहे। आपण जसा पोळीसाठी एक गोळा घेऊन त्यात पुरण भरतो त्याच पद्धतीचा असा एक गोळा मी तयार करून घेतला आहे। तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। तर आता यात मी पुरण भरून घेतलेला आहे आणि आपल्याला तो असा हलक्या हाताने पुरी त्याची लाटून घ्यायची आहे। तर पीठ लावून तुम्ही लाटू शकता। मी इथे पीठ लावून लाटलेली नाहीये, एकदम थोडी छोटी छोटी लाटायची आहे आणि दोन्ही अंगाकडून लाटायची आहे, म्हणजे आपली पुरी चांगली टम फुगली जाते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे किती छान आपली पुरी फुगलेली आहे आणि फुटलेली देखील नाहीये। ही पुरी जेव्हा तेलात जाते ना तेव्हा त्यातलं आतलं जे पुरण आहे हे एकदम असं सैल दिल्लं होतं आणि सगळीकडे असं पसरलं जातं। तर ह्या पोळीची एक चव इतकी वेगळीच आहे ना। तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा। तुम्ही वारंवार 100% तुम्ही करणार। तर ह्या अशा पुड्या माझ्या मुलांना देखील खूप आवडल्या। मी ह्या प्रत्येक वेळेस जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्यावेळेस थोडंसं पुरण साईडला ठेवून अशा पुऱ्या नक्की करते। तर तुम्ही देखील अशा पुड्या नक्की करा आणि फक्त एकच दक्षता घ्या की ही पोळी लाटताना आपल्याला अजिबात फुटून द्यायची नाही। जर ही पोळी आपली फुटली तर आपलं तेल खराब होणार आणि आपली पोळी पण खराब होणार। तर तुम्ही बघू शकता किती छान टम अशी फुगलेली आहे। याच पद्धतीच्या मी सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही देखील अशी रेसिपी नक्की करणार तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत खातपीत राहा, आनंदित राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। पूजास किचनला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। शेजारीच घंटी आहे त्यालाही प्रेस करा। चला मग टेक केअर।